तू कालचे शालांत परीक्षेचे रिझल्ट बघितलेस? हो. त्यातली शॉकिंग बाब अशी आहे की मराठीमध्ये जवळपास 94,000 मुलं फेल झाली आहेत. ओ. म्हणजे 15,55,000 मुलांपैकी 14,20,000 पास झाले, म्हणजे 1,30,000 फेल झाले. त्यातले 94,000 मराठीमध्ये फेल झाले. अच्छा. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की जे 10 लाख मुलं ज्यांची मराठी ही पहिली भाषा होती, म्हणजे मातृभाषा म्हणून, त्याच्याचमध्ये 80,000 मुलं फेल झाले आहेत. म्हणजे इतकी दयनीय अवस्था आहे मराठीची मातृभाषा म्हणून शिकताना मुलांना त्याच्यामध्ये साधारणपणे पासिंग मार्क पण मिळत नाही आहेत. आता याला तुम्ही शिक्षकांना जबाबदार धरा, शाळांना जबाबदार धरा, परंतु समान म्हणत सुद्धा आपलं काहीतरी त्याच्यामध्ये उत्तरदायित्व आहे ना. आपण सातत्याने मराठीला अभिजात दर्जा दिला म्हणून एकीकडे गुणगान करतो आणि दुसरीकडे आपण परप्रांतीयांना मराठी भाषा येत नाही म्हणून त्यांना आपण मारतो. जे 2-3 वर्ष राहणार आहेत त्यानंतर निघून जाणार आहेत. परंतु मराठी जर का टिकवायची असेल तर ह्याच्यापेक्षा सुद्धा आपल्या मुलांना मराठी चांगल्या पद्धतीने कशी बोलता येईल, बरं. पासिंगचे मार्क वगैरे तर सोडा, आपण निदान मराठी रुजवायची असेल तर ती कशा चांगल्या पद्धतीने करता येईल या प्रकारे आपण लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर ही धोक्याची घंटा आहे. आपल्याला ह्याच्यातनं मार्ग काढला पाहिजे.